श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज सकाळी सकाळी माझ्या वडिलांनी माझ्या आईची सगळ्यात फेवरेट भाजी आणली होती, ती म्हणजे हरभऱ्याची भाजी. ही भाजी साधारण महिना ते 1.5 महिना एवढ्याच पिरियडमध्ये मिळते, कारण ज्यावेळी हरभऱ्याची रोपं कोवळी असतात त्यावेळी त्याच्यावरची ही भाजी खुडून आणली जाते. नंतरही ही भाजी मार्केटमध्ये येते, पण ती थोडीशी जून असते आणि खरं तर ही भाजी इतर पालेभाज्यांपेक्षा शिजायला थोडी जास्त जड जाते किंवा हिला खूप चांगलं शिजवावं लागतं. त्यामुळे ज्यावेळी सुरुवातीच्या काळात जी एकदम कोवळी भाजी असते तीच भाजी जास्त प्रेफर केली जाते आणि तीच भाजी चवीलाही जास्त चांगली लागते. तुमच्याकडे हरभऱ्याची भाजी कशी करतात आणि कशी खातात हे नक्की सांगा. सकाळी सकाळी छान कोवळं ऊन दारातून आत येत होतं, सो माझ्या आईने तिथेच ही भाजी छान झाडून घेतली. अशी झाडल्याने त्याच्यावर जर काही किडामुंगी असेल तर छान ते सगळं झाडून घेतलं अशा प्रकारे की त्या किडामुंगी पडतात, प्लस तिच्यावरची धूळही झटकली जाते. आणि या भाजीला थोडीशी आंब असते, तर तेचसुद्धा थोडंसं कमी होतं. आणि आर्चू खूप छान इंटरेस्टिंगली बघत होता की आजी काय करते. आर्चू, मम्मी कशी करते भाजीला मार. मम्मी कशी करते दाखव. अशी करते. तर सगळ्यात अगोदर अशी छान झाडून घेतली भाजी. थोडी थोडी घेऊन झाडायची आणि वरची मग काढून घ्यायची. पुन्हा उरलेली झाडायची आणि पुन्हा वरची काढायची. बघू परत दाखव कशी झाडते मम्मी भाजी. कशी झाडली भाजी. सागर मम्मा आहे की वरती. तर इकडे भाजीची तयारी झाली होती. हा शेंगदाण्यांचा कूट होता जो तिने कुटला होता, कारण थोडासा ओबडधोबड कूट या भाजीला छान लागतो. सो खलबत्त्यात कुटून घेतला होता आणि त्यानंतर त्याच खलबत्त्यात थोडंसं लसूण आणि जिरंसुद्धा कुटून घेतलं. त्यानंतर कढई तापत ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेल छान तापल्यावर त्यात थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची चिरून टाकली होती. ते सगळं छान परतून घेतलं. मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला आणि लसूणही छान लालसर होईपर्यंत परतून घेतला. ठेचलेला लसूण जास्त छान लागतो काप करून टाकण्यापेक्षा. थोडीशी चव छान उतरते भाजीमध्ये, कुठल्याही भाजीमध्ये. सो चिरून टाकण्यापेक्षा थोडासा असा ठेचून टाकायचा. आणि खरं तर ही भाजी धुवत नाहीत बरेच लोक, पण माझी आई एका पाण्यातून काढून घेते, कारण धूळ वगैरे बसलेली असते. सो ॲटलिस्ट ती सगळी निघली जाते. सो एका पाण्यातून काढून मग भाजी टाकायची. आता बऱ्याच जणांना वाटेल की जर पाण्यातून काढली तर ह्या भाजीची आंब जाते आणि बऱ्यापैकी कमी होते, त्यामुळे मग चव बिघडू शकते किंवा प्रॉपर चव येत नाही. तर त्यासाठीही जुगाड आहे, तोही पुढे सांगते. पण त्यानंतर भाजीमध्ये छान मीठ घातलं आणि मस्त परतून घेतली भाजी. डिरेक्टली पाणी घालायचं नाही, थोडंसं छान परतून घ्यायची आणि मग थोडंसं पाणी घालायचं. आणि जसं मी म्हटलं की आता एकदा धुवून घेतली होती, त्यामुळे थोडीशी आंब कमी होते. त्यासाठीचा उपाय म्हणजे तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता, जे की आत्ता बघू शकता माझ्या आईने पिळलं लिंबू. तर लिंबू पिळू शकता किंवा तुम्ही यामध्ये चिंचेचा कोकही घालू शकता, ज्याने तिला पुन्हा एकदा तिची ओरिजिनल चव येते. आणि वॉश न करता तरी नाही इच्छा होत भाजी खाण्याची, कारण आजकाल प्रदूषण इतकं वाढलं आहे, धूळ इतकी वाढली आहे की ॲटलिस्ट एकदा तरी पाण्यातून काढून मगच कुठलीही भाजी केली जाते. त्यामुळे मग जर वाटत असेल की आंब कमी आहे तर थोडंसं लिंबू पिळा आणि पाणी ओतून छान झाकून 15 ते 20 मिनटं चांगली शिजू द्यायची ही भाजी. बाकीच्या पालेभाज्यांपेक्षा ही भाजी चांगली शिजवून घ्यायची. आणि चांगली शिजली की मग असा थोडासा शेंगदाण्यांचा कूट घालायचा, जो मी मगाशी सांगितलं की ओबडधोबड शेंगदाणे कुटून घेतले होते. सो शेंगदाण्यांचा कूट घालायचा आणि मस्त भाजी परतून घ्यायची. आणि या भाजीचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत तिला छान परतायची. कूट घातल्यानंतरही मम्मीने एक वाफ काढून घेतली होती भाजीला आणि त्यानंतर मग छान परतून तिचं सगळं पाणी आटू दिलं आणि तयार झाली छान हरभऱ्याची कोवळ्या पाण्याची मस्त अशी भाजी.
तुम्हाला ही भाजी आवडते का नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता हेही सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सकाळी तर छान भाजी खाऊन झाली. आता लेक घरी आली आहे म्हटल्यावर तिचं पाहुणचार तर व्हायलाच हवा. म्हणूनच आम्ही गेलो मोळाच्या वड्यावर नवीनच सुरू झालेल्या सातारचा मासेवाला. इथे खूप ऐकलं होतं की ते खूप छान फ्रेश मासे मिळतात. म्हटलं चला आज जाऊन बघूया आणि खरंच खूप छान फ्रेश फिश इथे अवेलेबल होते. हे बघा फ्रेश बांगडा आहे, हा समुद्राचा रावस, हा आहे राणी मासा, हे छोटे प्रॉन्स, बोंबील, सुरमई समुद्राचा किंग, हे घ्या नदीची फ्रेश चिलापी, हो हे दांडोशी, हे घ्या वाम, पिवळी वाम, एकदम ताजा माल, काळी वाम पण आहे, हा धरणाचा रावस, हलवा, शेंगाळा हलवा, जीवन एकदम ओ ताई हे बघा किती मोठा वाम मासा, एकदम फ्रेश. या लवकरात लवकर साताराच्या मासेवाल्याला भेट द्या. पत्ता आहे मोळाचा वडा, महाबळेश्वर रोड, सातारा. हे बघा ताई मोठे मोठे पॉपलेट, हे बघा एकदम बिग साईज, हे घ्या एकदम भली मोठी सुरमई. या लवकरात लवकर भेट द्या सातारचा मासेवाला. हे घ्या बांगडा, मालवणी बांगडा एकदम प्युअर. सातारमध्ये बसून तुम्हाला जर कोकणातल्या ताज्या माशांचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. खूप ताजे आणि छान मासे इथे मिळतात. महाबळेश्वर मेढा रोडवर हे दुकान आहे, मोळाच्या वड्यावरून साधारण 2 मिनटं अंतरावरती. आणि हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, हा माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे. एकदा तुम्हीही नक्की भेट द्या आणि तुमचाही रिव्ह्यू नक्की शेअर करा. त्यानंतर आम्ही फिश घेऊन घरी आलो आणि खरं तर आम्ही आधी ठरवलं होतं की एखाद दुसरा फिश घ्यायचा आणि यायचा, पण मासे इतके ताजे होते की आम्ही कोळंबी, त्यानंतर ओला बोंबील, रावस आणि बांगडा असे 4 प्रकारचे वेगवेगळे फिश घेऊन आलो होतो. 2-3 दिवसापूर्वीच सुरमई आणि पापलेट ऑलरेडी खाल्ला होता, त्यामुळे मग यावेळी थोडे वेगळे व्हरायटी ट्राय केले आणि दोन्ही वेळी आमचा अनुभव खरंच खूप छान होता. सुरमई आणि पापलेटसुद्धा खूप फ्रेश आणि छान होते आणि हे ओले बोंबीलही खूप ताजे होते. ओला बोंबील हा थोडासा ओलसर असतो, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला तो थोडासा अशा प्रकारे ड्राय करावा लागतो. तर मी एका कॉटनच्या चांगल्या कापडामध्ये त्याला गुंडाळला आणि त्याच्यावर असा वरवंटा ठेवला होता. आणि तुम्ही इकडे बघू शकता हे रावस माशाचे फिश फ्राय आहेत. त्यानंतर हे करी, मला स्पेशली माशाच्या तोंडाची करी खूप आवडते आणि खरं तर ती खूप जास्त बौद्धिकदृष्ट्याही चांगली असते, लहान मुलांसाठी असेल मोठ्या माणसांसाठी. आणि इकडे कोळंबीचं कालवण छान शिजत होतं. तर खरंच खूप छान मजा आली ह्या माशांना ट्राय करून. इकडे बांगडा मॅरिनेट करायला ठेवला होता आणि त्या दिवशी खरं तर माझी जाण्याची म्हणजे पुण्याला येण्याची गडबड सुरू होती, माझं पॅकिंग वगैरे सुरू होतं, त्यामुळे मी नंतर फारसं शूट केलं नाही. पण खरंच सांगते मनापासून खूप फ्रेश आणि छान मासे आहेत. एकदा नक्की व्हिजिट करा आणि रेटही फार रिजनेबल आहे, जेन्युइन आहे. त्यानंतर आम्ही मस्त शेकोटीचा आनंद घेतला आणि ही जी शेगडी आहे तर ती माझ्या डिलेवरीच्या वेळी माझ्या आईने स्पेशली ऑर्डर देऊन बनवून घेतली होती की डिलेवरीनंतर बाळंतिणीला शेकण्यासाठी ही उपयोगी येते म्हणून. आणि आता माझा लेक त्याच्यावरती छान असं शेकत होता. आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकनही प्रेस करा. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थंडी